सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. चहा ठेवलाय, छान असा चहा उकळतोय. ह्या दोघांची मस्ती बघा. त्या दिवशी असंच झालं, दोघं जण मस्ती करत होते आणि मस्त असा सूर्य उगवलेला आहे. हा इकडून तो तिकडून. गणेशच्या सायकलचं तुटलेलं आहे स्टँड, म्हणून त्यांनी काय केलं आहे, तिथे सायकल अशी उभी करून ठेवली आहे. आणि सकाळी सकाळी दोघांची एवढी मस्ती चालू होती की दोघांच्या अंगावर सायकल पडली. इतके जोर जोरात ओरडत होते. गणेशला मी म्हणते बरं का, तू दारात सायकल लावू नको, कारण हे दोघं काय करतात, इतकी मस्ती करतात. त्यांची सकाळ सकाळ दूध पिल्यावर जास्तच मस्ती चालू असते. आणि आता हे एक नवीन खेळ चालू केला आहे. जी काय वस्तू असेल ती दारात दिसली की त्या ह्याच्या खाली, जो खराब आमचा दारातला सोफा आहे दिवाण, त्याच्या खाली नेऊन खेळायची. चप्पल तर कोणाची दारात ठेवत नाहीयेत. तर आता चहा उकळाय, चहामध्ये घालते दूध आणि दोघेजणी मस्त असा चहा घेतो. थंडी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे ना सकाळचं कामच काय उरकत नाही आहे. तर कोणाकोणाला असा मस्त चुलीवरचा गरमागरम चहा आवडतो नक्की कमेंट्समध्ये सांगा. आज भाजी बनवलेली आहे मी, म्हणजे बनवणार शेपूची भाजी. शेपूची भाजी कशी बनवली आहे तर ह्याचा मी काय केलेलं आहे, ह्या रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. जरा हीच शेपूची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे, दिसतेच आहे तुम्हाला जरा वेगळी, कारण हिरवी मिरचीची नाही आहे. तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन मी बनवलेली शेपूच्या भाजीचा व्हिडिओ नक्की बघा. मी तो हे केलेला आहे. आणि मग काय, शेपूची भाजी असली की मग भाकरी तर पाहिजेलच. मग अशा मस्त गरमागरम चुलीवरच्या भाकरी. कोणाकोणाला शेपूची भाजी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या मोठ्या मुलीला खूप आवडते शेपूची भाजी, मला बिलकुल आवडत नाही. आणि मग काय, गुरुवार होता, आत्यानी छान असं दारामध्ये सडा टाकला नाही आहे, आत्या केरसुनीनं हे करून घेत आहेत, सारवत आहेत. कारण मग छान दिसतंय पण, आणि उडत नाही सगळीकडे. तर ते चालू आहे आत्यांचं आज काम. कारण रोज काय व्हायचं, गवार खुरपायची असल्यामुळे आत्या लवकरच जायच्या, त्याच्यामुळं दारातलं खूप उकळलं होतं. आणि आज छान असं हे करून घेतलं. कसा वाटला ओटा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मग काय, आम्ही आलो ह्याच्यामध्ये गवारीच्या रानामध्ये. गवार लावायची होती आम्हाला, खुरपून झाली ती पूर्ण, आता लावून काढली आहे. गणेश शाळेतनं आला, थंडी काय होतं, 5 वाजले की इतकं गार लागायला लागतं की तो शाळेचे कपडे वगैरे बदलली, हातपाय तोंड धुतलं आणि स्वेटर वगैरे टोपी घालून आलेला आहे. ऊस खातोय तो. आमच्या बाजूलाच ऊस आहे, गुरुवारची पूजा अशी मांडली होती. आणि मग सुरुवात केली, म्हटलं गुरुवार पण आहे तर चला म्हटलं गोड काय बनवायचं. तर मी मागे तुम्हाला व्हिडिओत म्हणलेलेच होते की हे करायचं आहे, रव्याच्या पुऱ्या. त्याचं सारण बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि मग रोज गणेशला जसं आवडेल तसं मी एक दोन अशा बनवत होते. आणि आज म्हटलं थोड्याशा जास्त बनवाव्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण खायला खूप छान लागतात. तर ह्याचा पण मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे की मी रव्याची पुरी कशी बनवली. तर ते पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हे करा. तुम्हाला पण जर आवडली असेल ही रेसिपी तर नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला एक दोन ताई म्हणले आहेत की आम्हाला पण हे आवडले, आम्ही करून बघतो. आत्याने छान मला त्या पुऱ्या लाटून दिल्या, कारण माझ्याकडून काय होतं, थोड्याशा मोठ्या होतात आणि पातळ होतात. आत्या बरोबर त्या काय करतायत, आता आधी हुंडे करून घेत आहेत 2-3 आणि लाटायला सुरुवात करतील. आत्यांचं बरोबर कसं जाडसर त्यांना माहिती आहे शिदोरी कशी करायची आहे बघा. अशा आत्याबरोबर छोटे छोटे लाटतायत. जाडसर थोड्या लाटल्या की खूप छान अशा फुगतात, आणि पातळ लाटले की फुगत नाहीत आणि कडक होतात. ह्या पुऱ्या थोड्याशा ना जाडसर लाटल्या की छान मऊ राहतात. दुसऱ्या दिवशी पण आहे ना, एक 3-4 दिवस म्हटलं तरी खूप छान. ह्या काही खराब होत नाहीत. हे बघा, अशी मी काय केले, एक एक पुरी तळायची, कढई छोटी म्हणून तेवढंच तेल घातले आणि एवढी सुंदर ही पुरी लगेचच फुगती. जास्त काय जाळ वगैरे लावायचं नाही, आरावरती हे करायचं. तुम्ही ह्याचा व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा, मी हे केलेलं आहे. काही रेसिपींचे व्हिडिओ मी माझा एक दुसरा चॅनल आहे त्याच्यावर पण अपलोड करीन. जशी तुम्ही मला ह्या चॅनलला माझ्या सपोर्ट केला आहे, मला इथपर्यंत आणलं आहे, तसंच माझ्या त्या चॅनलला पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही करणार हे पण मला माहिती आहे. मी त्याची पण लिंक तुम्हाला नक्की देईन, सांगेल त्या चॅनलचं माझं नाव काय आहे. मी आधीच तो चालू केलेला होता, पण थोडंसं कसं मला कामामुळे वेळ मिळत नाही, मग त्याच्यावर काही व्हिडिओ टाकले जात नाहीत. तो पण आपला चॅनल खूप असं छान, त्याच्यावर पण व्हिडिओ आहेत माझ्या आत्याच्या कॉमेडी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तो चॅनल तुम्ही त्या चॅनलला जाऊन नक्की बघा. आणि काही रेसिपींचे व्हिडिओ मला ह्याच्यावर हे करता येत नाही. मग तुम्हाला ज्या काही रेसिपी आवडतात त्या रोज मी एक बनवून दाखवेल. तुम्ही मला फक्त रेसिपी सांगा की ताई तुमच्याकडची ही बनवून दाखवा. तुमच्या बऱ्याचशाच अशा कमेंट्स असतात की ताई ह्याची रेसिपी त्याची रेसिपी. मग मी काय करत जाईन, त्या चॅनलवर त्या एक एक रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करत जाईन. तुम्ही नक्की जाऊन बघा. आत्यांच्या स्पेशल रेसिपी काय काय, आत्यांच्या रेसिपी खूप छान असतात, त्या मी तुम्हाला दाखवेल. आणि पुरी केवढी सुंदर फुगली आहे बघा. माझ्या बहिणीला तर व्हिडिओ बघूनच ही पुरी एवढी म्हणजे हे झालं होतं, तिला खायला आवडत होती.
आणि मग काय गुरुवार असल्यामुळे आमच्याकडे पिठलं ह्या गोष्टीचं नाव काढलं की आमचा गणेश तर आधी म्हणतो बनवायचं. आणि त्या दिवशी मला मी पिठलं नेमकं चतुर्थी दिवशी बनवलं होतं, पण त्या दिवशी मी जेवणार नव्हते, उपवास सोडणार नव्हते. मला आमच्या जाऊबाईंनी तिकडे जेवण करायला बोललं होतं आणि गणेश म्हणलं की नाही पिठलंच बनवायचं. पण त्या म्हणल्या की सणा दिवशी असं काय उपवास वगैरे असेल तर पिठलं बनवत जाऊ नका. पण आमच्याकडे ना गुरुवारी हमखास दिवस पिठलं होतंच. मग गणेश बोलला पिठलं कर म्हणून म्हणलं चला पिठलं, रव्याच्या पुऱ्या, भात, भाकरी असं आज गुरुवारचं मी जे हे केलेलं होतं प्रसादासाठी पण म्हणलं होईल. पुरी गोडमध्ये म्हणलं हे बघा अशा छान पुऱ्या सगळ्या तळून छान अशा ठेवलेल्या आहेत. तर कशा वाटल्या रव्याच्या पुऱ्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आत्यानी तयारी केलेली आहे शेंगा फोडायची, कारण आम्हाला भरपूर सारा भुईमुग आता पेरायचा आहे. मग त्याच त्या शेंगा मोठ्या मोठ्या फोडून मोठ्या शेंगा बाजूला काढायच्या, छोट्या शेंगा बाजूला काढायच्या, असं त्यांचं काम चालू आहे. पिठलं पुऱ्या भात झाल्यानंतर सुंदर मग आपल्या लास्ट असतं भाकरी गरमागरम बनवायच्या. म्हणजे सगळेजण काय करतात जेवण करायला बसतात. गणेश आणि मामा बसलेले जेवण करायला. आत्यांचं चालूच आहे शेंगा फोडायचं. गरम गरम पिठलं त्यांना खूप आवडतं. मग कोणाकोणाला आमचं हे चुलीवरचं छान असं पिठलं आवडलं कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि शेपूची भाजीची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेला, त्याचा व्हिडिओ तोही जाऊन बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.